काय करणार भाऊ, असतो एकेकाला माच. एवढा माझ एका रात्री 23 ट्रक. काय दिल्लीतून डायरेक्ट पडला का? भाऊ मी पुन्हा एकदा बोलतो त्याच्याशी. प्रयत्न करू नको, ट्रक सुटले पाहिजेत. विषयच नाही ना भाऊ, काही फरक नाही पडणार. 4-4दा तिकडं बदल्या केल्या, गडचिरोलीला सुधारलं नाही ना भाऊ. आता पर्याय नाही ना भाऊ, शो लावायला लागेल जाधव साहेबांचा. पोरानो, गे रे. काय रे दिव्या, आईनं नवी चड्डी शिवली का तुला? घे हे घे घे. ए सुन्या घे. अरे तुझ्यासाठी 2. कामाचा माणूस आहे तू आपला. आपलं काम चोख करायचं एवढंच मला माहिती आहे. आणि चोख काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चर्चा होते ही शोकांतिक आहे. सदानंद, नष्ट होणारे प्राणी आणि वनस्पतीच्या स्पेसीज वाचतो ना साहेब, तसं आहे. नाही नाही, पण मी आशावादी आहे. आपली स्पेसीज वाचणार. एका तालुक्यात हे घडलं ना, त्याचं प्रतिबिंब दुसऱ्या तालुक्यात उमटणार बघ. नाही साहेब, इतक्या सहज नाही होणार हे. तुम्ही ज्या ड्रायव्हरवर केसेस केल्यात ना, ती फक्त प्यादी आहेत. ट्रकचे मालक तर तुम्हाला माहितीच आहेत. गजानन म्हात्रे, महाराष्ट्राचा वाळू किंग. त्याचा तो उजवा हात किसन खांबोटे. ज्या ज्या तालुक्यात मी काम केलं तिथून यांना हद्दपार केलेलं आहे मी. पण साहेब, हा तालुका किसनचाच आहे. आणि सॉरी, पण त्याला असं वाटतं की इथल्या ज्या नद्या आहेत ना, त्या त्याच्याच बापाच्या आहेत. आमची मौसम नदी सुद्धा अशीच खाऊन टाकली त्याने. फक्त 5 ट्रकची परमिशन आहे साहेब, 5 ट्रकची. पण 500 ट्रक्स काढतो हा. सगळीकडे असंच चाललंय रे. पण साहेब, आता तुम्ही आमच्या तालुक्यात आहात, तेव्हा आमच्या मौसम नदीमध्ये सुद्धा अशीच कडक कारवाई करा ना साहेब. अरे एकाच वेळी किती ठिकाणी कारवाई करणार मी. पण तुझा मौसमचा लढा तीव्र कर. मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या या कारवाईमुळे मला तेवढा कॉन्फिडन्स आलाय सर. माझा लढा आता तीव्र होणारच. तेवढी हिंमत तर आहेच सर. ना भाऊ, कोणाची हिंमत आहे का आपल्या पुढे उभं राहायची? पण दादा, चोर तर 5 होते आणि तू एकटाच. अरे एकटा कुठे होतो? राणी होती ना मायावर येड्या. असं बसलो, रापकन टाप टाकला आणि मग सणासन 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 सुसाट सुटली आपली राणी. त्या फुकण्यात चोरांना 1 पेटी सुद्धा मिळू दिली नाही राणीनं. शंकर भाऊची राणी फक्त सदा काकालाच घाबरते. हो ना रे शंकर भाऊ? तुझे सदा काका, सदा काका, सदा काका देऊ काय?
काय रे सुन्या, कुठं आहे कुठं तुमचा सदा काका? तालुक्याला गेलाय म्हणे. नीट बघितलंस का? तिथंच कुठंतरी आसपास असल. अहो दादा, टँकर हरवलाय. आसपास असता तर दिसला नसता का? ए सरळ उत्तर द्यायचं. दादा, तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. अहो एवढा मोठा टँकर इकडं तिकडं पडला असता तर लगेच दिसून आला असता ना, हाय का नाही? हा, आणि तुम्ही म्हणता इकडं पहा आणि तिकडं पहा. ते माझं म्हणणं आहे, जरा आमची केस लिहून घ्या ना. ए मला शिकवायचं नाही, जास्त शहाणपणा नको. नाव काय तुझं? मोतीराम. वरून पडला का रे? हा, बाप बीप नाही काय तुला? मोतीराम विष्णू पाटील. हा, वय वर्ष 45, धंदा शेती, राहणार हातनूर, तालुका शिरोर, जिल्हा नगर. चांगला सरळ दिसतोस रे तू. सराईत कसलं साहेब, अर्ज लिहता येतो तेवढंच आहे. बरं बरं, कुठून चोरीला गेला? खळ्यामधून. खळ्यात काय सुकायला ठेवला होता का? हा, अरे विहिरीच्या बाजूला ठेवायचं ना. बरं ते जाऊ दे. हा, आवाजानं जागा कशी कोणी झालं नाही? आम्ही गावात राहतो ना. मग खळ्यात कशाला ठेवला टँकर? आणि तू तिथंच राहतो म्हणून. हा, बेवारच सोडून दिला म्हणजे आम्ही आहोतच तपास करायला. अहो बेवारस कसला, खळं आमचंच आहे ना. हा बरं बरं, कोणत्या कंपनीचा होता? टाटाचा होता. टाटा. रंग? भगवा. भगवा. अरे तू काय बघतो, चल ना. चल चल. शंकरे, अरे असे किती दिवस चोऱ्या माऱ्या करणार आहेस तू? हा? ए हरामी, हा? तू काय तहसीलदार आहे का? तू पण हेच करतो ना? आपण फक्त पहारेकरी बाबा. कोण कुठं गेलं तेवढं फक्त बघायचं आणि जेवढं मिळेल त्याच्यामध्ये खुश. अरे 200-500 रुपयात काय घंटा होता का भाऊ? म्हणून त्यात उतरलो ना आपण. विषयच नाही, हा एकच धंदा असा आहे. अरे माल आहे म्हणून तर जोखीम आहे ना भाऊ. जोखीम? अरे भाऊ, जोखीम घेऊन जाशील ना एका दिवशी 12च्या भावात. जाधव साहेबांनी 23 ट्रक पकडल्यात. तुझा बी नंबर लागायचा. हे तुझे असे जादव बिदो ना मोजतो आपण. आणि समजा गेलाच तर तुझ्या सामानाचं काय व्हायचं? हा? सामान चालेल, नवशी पाय आपली सामान बोलतो फेकून देईन गाडीवरून. चल. अरे काय ऐकलं का मी काय म्हणतो ते? हो, ऐकलं. तुम्ही उगाच काळजी करू नका, मी बघून घेईन. काय बघून घेशील रे? अरे ही माणसं काही साधी सुधी नाहीत बाबा. बघता बघता मान मुरगाळून टाकतील. हा, आपण उगाच कशाला त्रास करायचा? हा, गप राहावं ना आपण. ते मुंडे पिरगळतील, मग आपण पिरगळू शकत नाही काय? अहो पण तात्या म्हणतात ते खरंच आहे ना? नदी काय तुमची एकट्याची आहे? अख्ख्या गावाला त्या नदीचं काही पडलेलं नाहीये. हो, नदी माझ्या एकट्याचीच आहे आणि तिला वाचवण्यासाठी मी एकटाच लढणार आहे.
आप बताइए क्या कहती है रिपोर्ट? सर, देश के लगभग हर नदी या तो पोल्यूटेड है या तो मिटने की कगार पर है, और कुछ तो लुप्त हो चुकी हैं। तो इसमें हम क्या कर सकते हैं तिवारी? ये सब हमसे पहले जो सत्ता में थे उनकी करतूत है। राइट सर, लेकिन रिवर कंजर्वेशन वालों का यह मानना है कि अब जो भी कुछ बन पड़े, जो भी कुछ बचाना हो, उसके लिए जल्द से जल्द कुछ कारगर उपाय करने चाहिए। जैसे? जैसे नदियों से निकाली जाने वाली बालू पर तुरंत रोक। संभव है? सर, जवाब तो देना पड़ेगा। आगे ये रिपोर्ट पटल पर आएगी और सवाल खड़ा होगा कि हमने इसके लिए क्या किया। हाँ तिवारी, कुछ न कुछ जवाब तो देना ही पड़ेगा। कम से कम मीडिया के सामने कुछ रखो। यस सर। हाँ तो पांडे जी लिखिए। सबसे पहले बालू की निकास पर हम पूरी तरह से रोक लगा देंगे। है? लेकिन स्थानीय जरूरतों के लिए हम कुछ प्रबंध कर देंगे। ग्राम पालिकाओं की आय के लिए कुछ उचित प्रावधान भी किए जाएंगे। तिवारी, आप जवाब बहुत अच्छा देते हैं। थैंक यू सर। अब बस अपने बाकी अफसरों को बुला लीजिए, मीटिंग शुरू करते हैं। ओके सर। नाही साहेब, नाही जमणार. का? आजपर्यंत भाईला डावलून असं काही केलेलं नाही साहेब. पाणी घे. नाही नको. हे बघ, माझं तर ठरलंय. चव्हाणला संपवला, आता तो आमदारही नाही राहिला. आता गजा म्हात्रेचा हिशोब पूर्ण करायचा. तुम्ही करा साहेब, मला जमणार नाही. कुठे कुठे वाळू काढतोस महाराष्ट्रात? का बरं? नाही, अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही सांगा साहेब, कुठूनही काढतो. मग वाळू काढणं चालू ठेवायचंय महाराष्ट्रात कुठूनही की बंद करायचंय? माझी पहिलीच ऑर्डर 350 ट्रक्सची आहे. कुणाला बोलू नकोस, पण महसूल मंत्री स्वतः पार्टनर आहेत या प्रपोजलमध्ये. नाही, दुसरं काही नाही, नाहीतर मला कोणीतरी दुसरा माणूस बघायला लागेल. काही विषय नाही साहेब, होऊन जाईल. याला म्हणतात जिगर. काम लगेच चालू कर. ते सेंटरमधनं बंदी वगैरे याच्यात तुझा माल पोचला पाहिजे. होऊन जाईल साहेब. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, त्या म्हात्रेला जो वाटा जायचा तो माझ्याकडे पोचवायचा. माझी बरीच बाकी येणी आहे त्याच्याकडनं, तुला माहिती असेलच. मग ठरलं? ठरलं साहेब. येतो मी. सुले, ए काय घाणेरडी रेती टाकतो रे तोंडावर. घाण नाही ग राणी, सोनं आहे हे सोनं. मला लय भीती वाटते शंकर्या. अरे लोक म्हणतात रेतीचा धंदा लय वाईट आहे. म्हणजे लय लोकांचा जीव गेला म्हणे याच्यामुळं. अगं माझे राणी, जे लोक रेतीवाल्यांना नडतात ना, जीव फक्त त्यांचा जातो. पण मला सांग, हे एवढी रेती घेऊन काय करतात हे लोक? तू येडी आहे का सुले? शहरामध्ये या एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंगा त्या काय रेतीशिवाय उभ्या राहतात होय? असं नाही, पण मला अजून एक सांग तू. सुले, अरे ऐक तर, मी काय म्हणते.
लगीन करायचं ना आपण? किसन दादाच्या घरासारखं मोठं घर पाहिजे ना आपल्याला. रेखा वहिनी तिच्यासारखं सोन्यानं मढवून टाकीन तुला, वरपासून खालपर्यंत. कधी लगीन करायचं आपण? आता. हॅलो. एवढी मस्ती काय कामाची? काय काय झालं? काय नाही, ते तहसीलदार साहेब, जाधव साहेब, ॲक्सिडेंट झालं त्यांचं. इमानदार माणूस गेला. तोच ना ज्यानं तुमच्या गाड्या पकडल्या? हां, तोच. अगं पण माणसासारखा माणूस गेला. कसली इमानदारी आणि कसली दुश्मनी आता. काय बघती? कुठं काय? मग जाणार काम नाही का काही? मला तालुक्याला जायचं. जा म्हणलं ना.
त्या सानपने व्यवहार पुरा केला का? सांगितलंय साहेब त्याला सगळं. दिलीपला सांग, या छोट्या छोट्या गोष्टी पण आम्हीच बघायच्या का आता? नाही, 2 दिवस सध्या तो म्हणला. सांगितलं त्याला तसं. 2 दिवसात देतो म्हणा. साहेब, त्या जाधव तहसीलदाराचा ऍक्सिडेंट घातपात असल्याचं लोक बोलतायत हो. असेल, तुला काय एवढतेच? घातपात असेल, चौकशी होईल. साहेब, 2-3 चॅनलवाले आले आहेत, त्यांना तुमची प्रतिक्रिया पाहिजे होती. बघू, मोठी गोष्ट आहे किती. तू क्या संध्याकाळी त्या पटेलला बोलवून घे. अजून माणूस दिला नाही त्यानं. ना त्या वाळूच्या सगळ्या चाव्या अजून म्हात्रेच्याच हातात आहेत. नाही म्हणजे अजून चव्हाणचंच राज्य चाललंय की काय असं वाटतंय. असं कसं चालेल भाऊ? संपलं पाहिजे ना सगळं. वाळूनं आपल्याला इथवर पोहोचवलं. अख्ख्या महाराष्ट्रात आपलीच वाळू असली पाहिजे. काय समजलं? साहेब, तो पटेल काही कामाचा नाही हो. आपल्याला गोत्यात आणील तो. तुला जास्त कळतं काय रे? काल का दादा? हां. सध्या तालुक्याच्या गावी गेलता. म्हणलं आता विषयच नाही, सरळ 2 नेऊन ट्रका टाकल्या मी खोडाळ्याच्या डेपोत. नाही ना भाऊ, एवढं हळूहळू काम नाही चालायचं आता. काय झालं? मम्मीची ऑर्डर आहे, डायरेक्ट टाकायची. डायरेक्ट? आपण डायरेक्ट? काय घाबरलं काय? काय हट, तू सांगता आत्ता जातो मी. पण भाई, भाईचं बघून घे तुम्ही. तू इथं कशाला बसली? आज जा ना. पहिला 5-50% तू टाकतो, मी आजूबाजून इथून तिथून माल काढतो थोडासा. पण रोजच्या रोज 60-65 ट्रका पडल्याच पाहिजेत काय? अरे पडल्या म्हणजे पडल्या ना भाऊ, पण पहिली एंट्री राणीची. हा का? हा. एकदा राणी घुसली ना मुंबईत की सगळी मुंबई आपली. बर, कशाला जायचं मुंबईला? उगाच काहीतरी. तुला लय कळतं नाही रेतीच्या धंद्यातलं? येते का रेतीच्या धंद्यात? जा जा. सायनाच्या सरपंचाशी बोलणं झालं. मोसंबदनं आता पाहिजे तेवढी वाळू काढायची, घाबरायचं नाही. अरे दादा, आता अख्खी नदी नेऊन टाकतो मी मुंबईत. आधी बटन लाव. ए स्टाईल ना ती दादा माझी. लावतो. आता पूर्वीसारखा पाऊस पाणी नाही राहिला, म्हणून मी म्हटलं आता खंडोबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे. बापू, बरोबर बोलताय तुम्ही. आपल्याला नाही पटलं बाबा हे. झाड आपण तोडली, नदी आपण मारली, खंडोबा काय करल तिथं? तात्यांची जुनीच खोड आहे. अहो तात्या, देवाच्या कामात कशाला खोडा घालताय? आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे पाऊस पाणी नाही पडला तर खंडोबाचा जीर्णोद्धार तर होईल ना. अहो रस्त्याचं काम करू, जनस्वराज्याचं काम करता येईल. अहो तात्या, आपण कुठे खर्च करणार आहे? किसन खांबोटे देणगी देणार आहे, अनवर त्याचाच ट्रक वाळवून इटा वाहून देणार आहे. बदल्यात नदीतली वाळू फुकट घेणार. आता विषयाला फाटा फोडू नका. मंदिराचं काय ते बोला. आता सर्व ठरवलंच आहे तुम्ही. आम्ही फक्त हाताला हात लावायचा आणि मग म्हणायचं. तात्या, रागवू नका. सरपंच झाल्यावर खंडोबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करीन असा संकल्प सोडला होता आम्ही. आता तुम्ही सर्व सुज्ञ आहात. तुम्हाला काय करायचं ते करा. चला
आता आपल्याला कामांची विभागणी करायला पाहिजे. आपल्याला थांबून कसं जमल? बरोबर बरोबर. आता रोज तुम्हाला चॉकलेट. अरे चॉकलेट काय, रोज आईस्क्रीम पण. काय हातात काय चॉकलेट आहे? चॉकलेट घेताय हा? या चॉकलेटच्या लाचेपायी तुम्ही तुमचं भविष्य बिघडून घेताय. उतरा खाली, उतरा खाली, उतरा इकडून. पुन्हा जर इकडे दिसला तर तंगड्यात उडून टाकीन एकाच्या. तू का थांबलायस? नीट निघायचं. खंडोबाच्या देवळासाठी वाळू भरतोय. कोणी सांगितलं? खंडोबापून. जा त्या खंडोबापूला सोबत घेऊन ये जा. हा तुझा ट्रक घेऊन जा आणि पुन्हा या पात्रात आणायचं नाही. खंडोबापून लावलंय काम. त्या बापूला निरोप सांग माझा. सदानंद वाळू भरू देत नाही म्हणावा. कळलं काय? परत जर अशी खुन्नस देशील ना तर डोळे काढून घे ना. निघ. पैशासाठी लोकांच्या जीवाशी खेळतात साले. शंकर, हो चल जेवायला आधी. हो चल लवकर, ताट वाढते. चला. अरे वा. हा शंकर भाऊजी, हा? सुलीच्या घरी पोचले की काय? नाही बाई. अहो खरंच नाही वहिनी. चालायचंच. सणासुदीला आपल्या माणसांची आठवण येणारच. वहिनी नाही. दादा पण यायचं ना नाशिकून. काय? हे नाशिकला गेलेत? नाही, मुंबईला गेले दादा. येताना नाशिकहून यायचंय ना. तू कशाला खोटं बोलतोयस? मला काही कळत नाही. सणासुदीला घरचं सोडून तिकडेच असतात. सटवी मेली बहीण म्हणते. घे खाऊन. वहिनी, दादा मुंबईलाच गेलाय. जेव. मला केंद्र सरकारची भूमिका संशयास्पद वाटते. सीडीएच्या रिपोर्टवर अद्याप कारवाई झालेली नाहीये. सर, तुम्हाला काय वाटतं? जोशी साहेबांच्या बोलण्यात नक्कीच तथ्य आहे, पण मला महाराष्ट्र सरकारची भूमिका जास्त दुटप्पी वाटते. अवैध वाळू उपसाच्या संदर्भात एका बाजूला कठोर कायदे करायचे आणि अंमलबजावणीत मात्र शून्य. राजरोसपणे अवैध वाळूचा उपसा चाललेला आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी जातोय आणि ही जी समांतर व्यवस्था आहे ही अतिशय मुजोर होत चालली आणि ती मला चिंताजनक बाब वाटते. जोशी साहेब आणि बर्वे साहेब यांचा बोलण्याचा सूर जी गोष्ट सुचवू पाहते, बघूया त्याविषयीची एक स्पष्ट प्रतिक्रिया. वाळू तस्करीच्या मुद्द्यावरूनच तहसीलदार श्री जाधव यांचा अपघात घडवला असावा अशी सार्वत्रिक चर्चा सध्या सुरू आहे. चला याविषयी आपण सामाजिक कार्यकर्ते श्री सदानंद भामरे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटतं सदानंदजी आपल्याला? जाधव साहेबांकडे आम्ही अनेकदा निवेदने दिली होती, सगळ्यांनी मिळूनच दिली होती आणि
प्रत्येक निवेदन ते अतिशय गांभीर्याने घेऊन त्यावर हमखास कडक कारवाई करायचे. आम्ही सुद्धा या मौसम नदीच्या बाबतीत निवेदन दिलं होतं आणि एकंदर तुम्ही या नदीची परिस्थिती बघताय कशी झाली आहे. बघवत नाही हो, खूप बकाल झालंय सगळं. ही भयाणावस्था आम्हाला सुद्धा बघवत नव्हती, म्हणून आम्ही निवेदनं दिली आणि आम्हाला सर्वांनाच खात्री होती की साहेब या बाबतीत नक्कीच कडक कारवाई करतील. पण त्याआधीच हे असं झालं. कदाचित त्यांचा हा प्रामाणिकपणा त्याच्या अपघातास कारणीभूत ठरला असावा. मागे एका धडक कारवाईमध्ये तब्बल 23 ट्रक पकडले गेले होते आणि जाधव साहेबांमुळेच. आता हे ट्रक नेमके कोणाचे आहेत, या घातपाताच्या मागे या ट्रकचे मालक तर नाही ना, याची आता चौकशी व्हायलाच हवी. तहसीलदार जाधवांविषयी सदानंद भामरेंची ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आणि अपघातातील गुन्हेगारांकडे स्पष्ट निर्देश करणारी आहे. जोशी साहेब, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही, भामरेंच्या मताशी मी सहमत आहेच. त्या दिशेने योग्य ते पाऊल उचलून याचा तपास करायला हवा. पण ही प्रतिक्रिया सरकारात बसलेल्यांना दाखवायला हवी, म्हणजे योग्य ती हालचाल लवकरात लवकर होईल असं मला वाटतं. जोशी साहेबांच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. हा ना. सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने जोशाचं या महिन्याचं पाकिट पोहोचलं का नाही? सरकारकडे बघतो ना. या गोष्टीकडे पाहण्यासाठी सवड असायला हवी. त्या जाधवचा मुद्दा मोठा होत चाललाय. जोशाला बोलवा एकदा. वाळूवाली भाषा विसरलो आम्ही. नाही तर त्या जोशाला जोशा तोंडावर का लावू शो असं म्हटलं असतं. नाही नाही, पण साहेब असे इमानदार अधिकारी पण टिकले पाहिजेत. तुमचा मुद्दा पटतोय मला. साहेब, तुम्हाला जाधवची सगळी माहिती असेलच. हा जाधव मूळचा नागपूरचा, नोकरीला लागला विसापूर तालुक्यात. त्याची सासूरवाडी तिकडे ते नगर जिल्ह्यात आंबेगावला. मीटिंगला चालला होता पुण्याला. ए पटेल, काय पल्ला लावलंय? जोशा चावला काय तुला? आणि ऍक्सिडेंट झाला शिरूर जवळ. समजतंय ना तुम्हाला? या किसन खांबोटेचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे साहेब. खात्री आहे तुझी? मी पहिली ऑर्डर दिली सुद्धा. बनिया साला. पटकन त्याला कामावर रुजू करून घे. अरे रोजचा 1.5 लाखाचा महसूल बुडतोय. सरकार चालणार कसं? चायचं ते खंडूबाबू लईच पानसटे म्हणे. हा, त्याच्या भरोश्यावर राहून चालणार नाही दादा. सध्या लई डोक्याचं दही करतोय. ऐकतच नाही फुकना. तू घे दाणे घे. त्याचा पण आवाज वाढायला लागलाय. चॅनल पर्यंत गेलाय म्हणे. तू सांग ना मला दादा, घालतो त्याला. नाही नाही नाही, होय एका अटक्यात संपवशील सगळ्यांना. पण किती माच केला तरी आपल्या गावचे लोक आहे, त्यांच्या अंगाला कधीच हात नाही लावायचा. काय तुझ्यासाठी काय पण करू शकतो मी. तू सांग जीव दे, जीव देईन. तू सांग जीव घे. हा, तू भाऊ नाही माझा, बाप आहे तू माझा. बाप आहे तू. हा,
पोरासारखाच वाढवलाय तुला आणि म्हणूनच त्या वाटेवर नाही जाऊ देणार. हे बघ, किती माच केला तरी शेवटी आपल्या गावची लोक आहेत. तुला सांगितलेलं मुंबईचं काम तेवढं चोख करायचं. तू सांग ना. परवाच निघावं लागल. कोडाळ्याच्या खेपा टाकत राहा. कायमचा 100 ट्रकांचा माळ पडलाच पाहिजे. काय पाहिजे म्हणजे पाहिजे ना भाऊ. आता मुंबईत घुसायचं म्हणजे पाहिजे ना भाऊ. येडाला का तू? नुसतं घुसायचं नाही, ताब्यात घ्यायची. ताब्यात अरे समुद्र आहे ना भाऊ, विषयच नाही. समुद्र आहे तो, समुद्र रेतीचा समुद्र आहे. 2 वर्षात तू माझ्या जागी. मी तुझ्या जागेवर आणि तू कुठं? मंत्री? नाही नाही. असं कसं? माननीय किसनराव खांबोटे साहेब. नाही 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 नाही. आज या ठिकाणी नाही रे. आपले माननीय मंत्री महोदय. नाही नाही नाही. अरे नाही कसं आहे, लाजलं आमचं मंत्री. विषयच नाही ना भाऊ. सगळीकडे नीट लक्ष ठेवायचं. मग झालं, आपलं कामच ते आहे ना. पण मला कलेक्टर साहेबांकडून तशी कुठलीही सूचना आलेली नाही. सिस्टीम आहे आपली साहेब, कशाला मोडताय? आपला कोणालाच काही त्रास नाही, विचारा कोणाला पण. पण या प्रकरणाची चौकशी चालू आहे, मला काहीही करता येणार नाही. चौकशी चालू आहे म्हणून तो अर्जंट आलोय ना. आपली विनंती आहे साहेब तुम्हाला. हे बघा, तुम्ही विनाकारण वेळ वाया घालवू नका. उठा उठा, इथून निघा. साहेब महागात पडलं. जाधव साहेबांचा ॲक्सिडेंट झाला माहिती आहे ना? हं, कसं झाला? हं, चल चल. चल. साहेब राग येऊ देऊ नका, पण धंदा आहे, असंच चालायचं. याच्या आधी कुठं होतात साहेब तुम्ही? का काय करायचं तुला? सांगोल्याला. 350 किलोमीटर लांब. संत्या, ते सांगोल्याला पानसे साहेबाच्या जागेवर कोण आलं रे? आता कुठं आहे ते? पण हे तू मला का ऐकवतोय? ठेवा आता. कसं आहे ना साहेब, तुम्हा लोकांना असं वाटतं की तुमचं आमच्यावरती लक्ष असतं, पण खरी गोष्ट अशी आहे की आमचंच तुमच्यावरती लक्ष असतं. काय करणार साहेब, धंदा आहे. कामाचं तेवढं मनावरती घ्या. पुन्हा इथे यायला लावू नका. सर, जाधवांच्या बाबतीत घातपाताची शक्यता सगळीकडे वर्तवली जाते. आपल्याकडून काही इनिशिएटिव्ह घेतली पाहिजे नाही? चौकशी करायची म्हणते ना? हां टारगे. हां सर. टारगे भाऊ,
हां सर. तुमच्यासारखी इमानदार माणसं आहेत शासनात 60 वर्ष. आमचं काय नाही, म्हणजे तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून प्रशासन व्यवस्थित चाललंय. आता फरक एवढाच आहे, आम्ही पाहुण्यांसारखे आणि तुम्ही वतनदारांसारखे. पण साहेब आम्ही थोडंसंच घरी नेतो. हो, थोडंसंच घरी नेता, पण तुम्ही घरी नेता. आम्ही जास्त नेतो, पण ते लोकांमध्ये जातं. कुठे मरण धरण जन्मकार्य लग्नकार्य टर्म संपले की आहेच. भाऊ, आमचा पैसा चलनामध्ये असतो आणि तुमचा गाद्यांमध्ये. करा. हो साहेब. चौकशी करा. ही चौकशी नुसती लावून काही होणार नाही तारगे भाऊ. आपल्याला अजून कडक पावलं उचलायची आहेत. येस सर. या. ओके सर, येतो सर. राज्यात अवैध वाळू वाहतूक आणि बेकायदा वाळू उपसा या संदर्भातली गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीनं काही समाजकंटक काम करीत आहेत. आता तुम्हाला सांगतो, आम्ही सत्ता हाती घेतल्यापासून अवघ्या 8 महिन्यामध्ये आमच्या सरकारनं या बाबतीत कठोर पावलं उचललेली आहेत. माजी महसूल मंत्र्यांच्या व्यवहाराची बी चौकशी करायला लावलेली आहे. ही गुन्हेगारी राजकीय वरदहस्तामुळेच होते. म्हणून वाळूच्या संदर्भातील गुन्हेगारी विरुद्ध आम्ही कठोर पावलं उचलत आहोत. हो सर. तुम्ही बोला. 1. अवैध वाळू उपसा संबंधित गुन्हेगारांना मोक्का लावण्यात येईल. अशा आशयाचं विधेयक येत्या अधिवेशनात विधानसभेत मांडण्यात येईल. 2. राज्यात वाळूच्या ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला गेला आहे. महसूल बुडवलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. नोटीसीला दाद न दिल्यास संबंधितांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश तहसीलदारांच्या माध्यमातून बजावण्यात येतील. ह्याच्यापेक्षा पण लय भारी हॉटेल आहे माहिती आहे. दादा बोललाच आहे आपल्याला, शंकर्या आता माझ्या जागी तू. एकदा असं झालं ना सुले की मग पैसाच पैसा. तिथे एवढा पैसा आहे मग तुला काय वाटतं दादाकडं किती पैसा असेल आणि त्या गजाबाईकडं? त्या आयडियाची तर गाडीच 85 लाखाची आहे ना भाऊ. एकदा मुंबईची ऑर्डर पडली ना सुले, खरंच बोल ना. खरंच मग असं
धडाक्यात लगीन करीन ना तुझ्या बरोबर. मुंबई, दिल्ली, लंडन, फॉकलंड, तू म्हणशील तिथं हनीमून करायचा मग आपण. अरे बाई हे बघ दिसला दिसला उचलायचं. हे असं एक मिनिट. हे बघ हे तिकडे या इकडे या. आलो. जर आपण कचरा उचलला नसता ना इथला तर ही नदी पण खराब झाली असती. ओके नाही पण ही नदी बघा कशी आहे की नाही. स्वच्छ पाणी एकदम नितळ नितळ पाणी आहे. आणि या नदीचा किनारा बघा कसा एकदम हिरवागार आहे नाही. मुलांनो आपल्या गावच्या मोसम नदीचं पात्र सुद्धा असंच होतं रे. भरपूर पाणी. आपल्या गावावर निघालो ना की आमच्या थेट मळ्यापर्यंत अशी लांब लचक आमराई पसरली होती. मग त्या आमराईत आम्ही दिवसभर खेळायचो. आणि गमत सांगू का खेळून खेळून दमलो ना की तहान लागल्यावर नदीच्या पात्रावर जायचो आणि गुरांसारखं असं तोंड लावून पाणी प्यायचो. हे सुन्या तू आता आपल्या मोसम नदीच्या पात्रातलं पाणी पिऊ शकशील का? या मी नाही पिणार ते पाणी. किती घाण येते. आणि पोरांनो तुम्ही आपल्या मोसम नदीच्या पात्राला पुन्हा असंच वैभव प्राप्त करून द्यायचं आपल्याला. चल इथून असं तो किनारा इथपर्यंत गेला. आम्ही आजपासून आमची नदी वाचवण्याचा निश्चय करीत आहोत. झाडे आणि स्वच्छ पाणी हा आमच्याही पिढीचा हक्क आहे. आणि तो हक्क हिरावून घेणाऱ्यांविरुद्ध आम्ही लढणार आहोत. आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. आमच्या मोसम नदीचा कायापालट करून आम्ही ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पसरवू. आणि हे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जय हिंद. बाई बातमी पक्की आहे. किसन्यानं पटेलची डायरेक्ट डिलिंग केलंय. मला वाटलंच होतं. म्हणून इतके फोन करून सुद्धा तो तहसीलदाराकडे नाही आला. मला वाटलं तो खरंच सांगलीला गेलाय. नाही ना भाई विसापूरमध्येच होता ना. भाई काय करायचं या किसन्याचं? आपला माणूस आहे हिम्मत शेठ, सांभाळून घ्यायला पाहिजे. तो एक काम कर, मुंबईतल्या सगळ्या वाटांवर ध्यान ठेव. ठीक आहे भाई. किसन्याकडची एक पाटी वाळू सुद्धा मुंबईत नाही गेली पाहिजे. ठीक आहे. चले भाऊ, नव्या नवरीसारखी कामं करू नका. पटपट झाकून घ्या. वय दादा चल इथलं झाकून घे. चल मायला हे आपलंच कबूतर आहे. चल हे वाळू झाकून घे पटपट. चल. तिळवे साहेब आलेले. काय तिळवे साहेब, मचानावर जाऊन पार्टी करायची खबर आता? अरे शंकर्या, तुझी गाडी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हद्दीत कशी काय घुसली? हद्दीमध्ये आली कशी? यायला तिळवे साहेबच गंमत करायच्या मूड मध्ये. ए गंमत वगैरे काही नाही. गप गुमान निघायचं इथून. लगेच काढायची गाडी. ए फुकण्यानो, काय नाचतोय का इथं मी? चला फुटा ना. साहेब काय तापायला एवढं काय झालं? अजून मलाच विचार तापायला काय झालं म्हणून. हा मायला तुमच्यासाठी आम्ही धोका पत्करायचा आणि तुम्ही आम्हाला चुना लावायचा होय रे? अहो पण काय झालं, काय बोलाल? हा तुझा ट्रक आणि वाळू इथं सापडली तर काय होईल माहितीये का? पटकन माझी नोकरी जायची.
अरे फॉरेस्टचे कानून आणि नियम माहिती आहेत का तुम्हाला? तुम्हाला कसं माहित असणार म्हणा? 3 महिन्याचं भाडं थकवलंय तुम्ही माझं. अहो एवढंच ना साहेब. आता अर्जंट मध्ये फोन लावतो ना दादाला, सगळं होऊन जाईल का फटक्यात. लाव तुझ्या दादाला फोन लाव. अहो आग्या काढला मी फोन. आवा का नवीन चायनाचा पीस घेतला. ए चायनावाल्या ठेव फोनात. चल निघायचं इथून. अहो पण फोन लावायचं. निघायचं म्हटलं ना, चल निघ. लगेच निघायचं. पुन्हा दिसला ना तर तंगड तोडून ठेवीन. चल निघ. अरे निघ म्हटलं ना, निघ. चल जातो ना. सरळ हद्दीच्या बाहेर. लक्षात ठेव. हा हॅलो. तुझा राग खरा आहे का काय? काय झालं तरी काय? एखाद्याचं नशीबच वाईट असतं. दारची कधी घरची होत नाही म्हणतात ना, ते खरंच आहे. पाडव्यापासून वाट बघतेय ना मी. आज याल उद्या याल. माणसाला नुसती आस लावून ठेवायची. ती रेखी ती नावडती पण मखरात. आणि आम्ही कळला मॅडमचा राग कळला. कळला म्हणे राग. राग येतो. आता मी काय म्हणतो ते नीट ऐक. ऐक. आज मुंबईत आपला पहिला ट्रक घुसणार. म्हणजे शंकर्या निघाला म्हणायचा. आता मुंबईत आपला धंदा सुरू करायचा. आता तू या भाड्याच्या फ्लॅट मध्ये नाही राहायचं. आता नवीन फ्लॅट बुक करून टाकतो. म्हणून काय इथंच उभं राहायचं? चला ना. जोरात.
खाली आहे. अरे शंकर्या, कुठे घेऊन चालला वाळू? तुझ्या बापाकडं. हा चल, माझा बाप तुझी वाटच बघतोय. तुझी आई. हां भाई बोल. कुठे आहे शेठ? नाशकात. बोल काय हुकूम? काय नाही, एक अर्जंट ऑर्डर आहे. 100-125 गाड्या टाकायच्यात. लगेच कामाला सुरुवात करायची. नाही तो काही विषय नाही भाई, पर मागची काहीतरी वसुली चालली आहे. नोटिशी काढल्या त्यांनी, म्हणून आता नको. मग खोडाळ्याच्या डेपोतून टाक ना. खोडाळ्यात तिकडं 15-20 ट्रकचा माल आहे बस. त्या नवीन पट्ट्याला काय केस भाजून देतो का वय रे? मांड्यात दम नाही तर डेअरिंग कशाला करतो रे फालतू? डाब्यावर पोचलं गेच. सकाळी येतो आता कामात आहे. कसले कामात आहेस रे? नाशिकला तुझा तो पोऱ्या ना, पोऱ्या शंकर्या, त्याचा शो लावलाय. ये बघायला. सकाळी काय उपयोग नाही. त्या पोराला कशाला धरलं? मी येतो ना भाई. असं कसं शेठ? शो तर पुरा झालाच पाहिजे. 3 तास चालत, त्याच्यात पोच, नाहीतर द एंड. ठेव. जाणाऱ्याला अडवू नये म्हणतात, पण मरू देत ना त्या शंकराला. त्याच्यासाठी स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालताय? नाही म्हणजे आपल्याला मुंबईत शिरायचंय ना, म्हणून. किसन शेठ या. अरे इतकी वर्ष एकत्र धंदा केला आपण. एका शब्दाने सांगायचा ना वेगळा धंदा करायचा आहे म्हणून. नाही म्हटलो असतो मी. नाही, तुला नाही म्हटलो असतो मी. शांतीत निस्तरू सगळं. आपल्याला भांडायचं बिंडायचं नाही. किसने हा, मला वाटलं तू काही यायचा नाहीस. तू बोलवल्यावर येणार नाही असं कसं होईल? बरं वाटलं. चाल बसूयात आणि हिशेब निस्तरूया. चाल चल रे बाई. शंकराला जर बोलू. चल. चल. ए चांगलं शिजलंय का बघ रे मटण? भाकऱ्या झाल्यात का? झालंय झालंय. शो लावलाय तुझ्या पोराचा. चल.
नवीन धंद्यातल्या अटी आहेत, व्यवस्थित समजावून सांगतो. चल 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 ना, चल. बाई बाई खुर्ची घे. बस. ₹47,00,000 फिरतात तुझ्याकडे. माझ्या हिशोबाने तर 39,00,000 होतात भाई. शेठ, धंदा सोडताय आता. हा, व्याज तर लागणारच ना दादा. 15 दिवसाच्या आत पैसे पोचले पाहिजेत. काय पैसे बुडवायचा विचार आहे काय? नाही, काही विषय नाही, पैसे मिळून जातील. आपल्या काही अटी आहेत. नवीन धंदा सुरू करताय, अटी तर ठरवाव्या लागतीलच ना. चल उठ, चल चल. पाणी आला काय? भाई भाई काय करतोय? काय करतोय? भाई मला नको. भाई मी नाही करणार. भाई माफ कर ना. आजपासून वाळूचा धंदा बंद. तुझ्याकडच्या सगळ्या ट्रक मी माझ्याकडे लावून घेतल्या. वाळूकडे बघायचं नाही. नाही बघणार. पुन्हा वाळूच्या धंद्यात आलास तर काय होईल याचं टोकन आहे. वाळू बंद. पण तुझ्यासाठी ना खास सवलत. तो ना गाढवावरनं वाळू नेऊ शकतो. अरे जुना दोस्त आहेस ना माझा. दोस्त आहेस ना, मित्र आहेस ना. भाई भाई किती गाड्या आल्या रे? 28. तुम्ही लावा गोडा. हा, श्रावणी अजून एक पण ट्रक नाही पाठवला. अरे तुझ्या गाड्या नाही आल्या अजून. कारण देऊ नको खाऊ. हा, एका तासाच्या आधी खोडाळ्याच्या डेपोला गाड्या नाही ना पोहोचल्या, तर उद्या लावतो इगतपुरीला शो तुझा. एवढं नको ठेव.
सकाळपर्यंत आहे ना वाळूचा कण सुद्धा नाही सापडला पाहिजे इथं, लक्षात ठेव. ठीक आहे भाई. चले. खरं तर माझंच चुकलं. मी तुला तिकडे जाऊच द्यायला नको होतं. तुला जर काही झालं तर माझं काय होईल शंकरिया, याचा कधी विचार केला का रे तू? आपल्याला पैसा बिसा काय नको. तू दुसरं काहीतरी काम शोध, आपण सुखात राहू. तिळव्या नडला, त्यानं टीप दिली म्हात्रीला. हे बघ, आता या सगळ्याचा विचार नाही करायचा. तू सोडणार आहे ना आता हे सगळं? मुंबईला जाणार मी. सगळी मोसम नदी मुंबईच्या समुद्रात रिकामी करणार मी. म्हात्र्या मादर, माझ्या सुलीला सोन्यानं मडवणार मी. झालं. ए भाऊ, लाग भरायला. तुझा तू कशाला आलास इथं? का बरं? अरे या गाढवाचा आप्पा कधीपर्यंत करणार आहे तू सगळं? सोडून दे ना, काय मिळतं या धंद्यात? पोटा पाण्यासाठी मिळतंय ना. पोटा पाण्यापुरतं ही मुठमुठ वाळवून काय होणार आहे? हा ट्रॅक्टर झटदिशी काम करतो ना माझं. 12 गावात वाळू टाक तुम्ही. सगळ्यांची गरज मुठी मुठीचीच आहे. ते काय नाही, उद्यापासून गाढवाचं काम बंद करायचं म्हणजे बंद करायचं. किसन किसन, अरे बाप दादांपासून चालत आलाय रे हा धंदा. पिढ्यानपिढ्या संपल्या आपल्या ह्याच्यात. तुला लाज वाटते म्हणून मी ना सोडणार. नाही लाज नाही, पण अरे आम्ही गाढववाले, तुम्ही ट्रॅक्टरवाले. पण तरी पण किसन किसन, नदीच्या जीवावर नका उठू रे. नाश करून घ्याल, नाश. शंकर आलाय. सोडलं वाळूचा धंदा आपला. एक दादा,
आता तू इथं कशाला आला? माझ्या घरात कशाला आला? दादा माझ्या घरात कशाला आला? अहो तू बाहेर कर शंकर. त्याला, दादा बाहेर कर त्याला. दादा पाटर तू तू तुझा खुन्नस काढायला गेलास हा? तुझी खुन्नस आणि सगळा दांडगो केलास. मी करतो बरोबर काय साहेब. बरोबर करशील काय? तो तुझा किसान, त्या म्हात्रेनी एका झटक्यात पंक्चर केला त्याला. थांबव बाबा हे खेळ, थांबव. साहेब एक खेळ करू दे शेवटचा. आधी त्याला संपवतो, कोणाला बसवायचं ते नंतर. बाद झाले तुझे खेळ. त्या म्हात्रेच्या पाया पड आणि हा विषय संपव, नाही तर आम्हालाच धोक्यात आणशील. साहेब एकदा मालमत्ता जप्तीचा आदेश द्या, पुढचं मी बघतो. अरे भाडखाव, माझ्या मुळावर उठला का तू? आपण कायदा बनवायचा, आपल्यासाठी वापरायचा आणि आपल्यातच घुसला म्हणजे चल. चला ये, चला पटपट पटपट भरा. चला पुढच्या 5 मिनिटात राणी निघाली पाहिजे ना. चला पटपट. चल 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 हात चालव रे. काय चाललंय भाऊ? काय चाललंय भाऊ ऐका ना. काय चाललंय? ऐकून घ्या ना भाऊ. हे तुझ्या भाऊ, आईला- काय भाऊ, चाललंय? ऐकून घ्या ना. काय चाललंय? अरे पळू ए, नका ना भाऊ. हरलीप! भाऊ, तुला भाऊ, किती ऐकून वेळा घ्या. सांगितलं सायनाच्या पात्रात ट्रक घेऊन यायचं नाही म्हणून? भाऊ काय चाललंय तुझं? ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना. हा एक ट्रक जाऊ द्या, फक्त फक्त एक ट्रक जाऊ द्या. पुन्हा इथे याचा विषयच नाही आपला भाऊ. फक्त आजचा दिवस. आजचा दिवस? आज काय वाढदिवस आहे तुझा? भाऊ आमची सगळी वाळू चोरीला गेली हो. हा एक ट्रक पडला नाही ना तर सगळी ऑर्डर कॅन्सल होईल आमची. हात जोडतोय. ए शंकर्या, चोरीची वाळू चोरीला जाय ना. तुझ्या बापाची आहे का ती वाळू? बापावर जातो ए, तू. त्याच्यावर काय हात उचलतो रे? ए शंकर्या, ए शंकर्या, परत जर या नदीच्या पात्रात दिसलास ना तू तर चित्त गाडीत तुला मी इथं. हा लक्षात ठेव. साले
पर्यावरणवादी सदानंद भामरे यांच्या अपघाती मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अनेक लोकांचं म्हणणं आहे की हा घातपाताचाच एक प्रकार असला पाहिजे. या घातपाताच्या पाठीमागे नव्याने उदयास येऊ पाहणारा माफियाच असल्याचं देखील बोललं जात आहे. ज्येष्ठ पर्यावरणवादी तात्या जोशी आता आपल्यासोबत लाईनवर आहेत. बघूया त्यांची प्रतिक्रिया. सदानंदच्या अशा अचानक जाण्याने आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. सदानंद सारखा रांगडा पर्यावरणवादी आम्ही गमावलाय. चळवळीला फार मोठा धक्का आहे हा. जोशी साहेब, सदानंद भामरे यांचा हा अपघात नसून घातपाताचा प्रकार आहे असं म्हटलं जातंय. याविषयी तुमचं मत काय आहे? काय आहे की ज्या ठिकाणी अपघात झाला तो रस्ता सदानंदच्या सतत जाणे येण्याचा होता आणि ज्या वाहनामुळे अपघात झाला पोलीस त्या वाहनाचा शोध घेत आहेत. पण मला असं वाटतं की अपघाताला घातपात म्हणून वातावरण बिघडवू नये असं मला वाटतं. धन्यवाद सर. तिचं कशाला ऐकताय तुम्ही? मोठा धंदा म्हटलं की सगळं होणारच. पण एक सांगते हा, धंदा सोडायचा नाही. मला वाटतं बाहेरच्या विषयात बायकांनी बोलायचं नाही. ऐकलं का? जेवून घ्या. पटेल बोलतो. हा का रे, एक फटका पडला आणि धंदा बंद केला कर तू? नाही साहेब, कुठं काय. मग तुझा ट्रक का नाही पोचला अजून? नाही, ते प्रॉब्लेम खोडाळ्याच्या हे बघ, ते मला काय माहित नाही. तुझा प्रॉब्लेम तुझ्याकडेच ठेव. तू उद्याच्या उद्या मुंबईमध्ये वाळू पडली पाहिजे. त्या मात्रेची फिल्डिंग मी लावली आहे. गेम उलटला ना तर माझा जीव जाईल. पण पटेल साहेब, मी पण काय नाही. हे बघ, माझा जीव जायच्या आधी ना तुझा जीव घेऊन मी लक्षात ठेवून दे. पण पटेल साहेब, माझं ऐकून तर घ्याल तुम्ही. बंद कर, चल. काय झालं? कोणाचा फोन होता? मुंबईत रेती टाकायला लागणार. मला माहितीये, राणीनेच लकाकाचा गेम केला असणार. रामांना म्हणत होत्या ते मी ऐकलं. वाळूच्या धंद्यात असंच असतं. वाळू काढू दिली नाही तर जीव घेतात. म्हणजे आपण खेळत असलो आणि ते लोक आले तर आपला पण जीव घेणार. आपण काय वाळू विकतो का? वाळू कुठे विकतात? शहरात लय वाळू लागते म्हणे. चला चला चला, ठरलं का मग? हो 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 हो. आजपासून आपण शंकर दादाकडनं चॉकलेट घ्यायची नाहीत. हो हो, शंकर दादाकडनं चॉकलेट घ्यायची नाहीत. काही लोक बघा आपलं नाव मध्ये घालते. जाऊ दे ना किसन शेठ. बोलणाऱ्याचं काय तोंड धरता येतं का? काही काय बापू, ते देवळासमोरचं ते गबाड काढून टाका ना. तेवढं समोरचं वाहून माणूस दिसलं तर जेसीबी मी देतो पाहिजे तर. लोकांचं बी तेच मत आहे. आज अचानक घरी बोलून घेतलं किसन शेठ. धंद्याचं आमच्या बापू जीवावर बेतला असं दिसतंय. का हो? अहो, ऑर्डर भरली मोठी घेऊन ठेवली. मालाची अडचण. म्हणलं बापूंकडे शब्द टाकू, काहीतरी तोट निघेल. मुंबईमध्ये वाळू टाकायची म्हणून, नाही तर तापीतून आणली असती. खरं सांगतो, शपथ. एक तोडे, माझ्या नदीजवळच्या शेतात ट्रक भरावे लागतील.
पण जोखीम मोठी आहे म्हणून नको वाटतंय. अर्धा वाटा तुमचा. जोखीम मोठी आहे म्हणून म्हणलं. पण एक करावं लागेल, माल रातीत भरावं लागेल. विषयच नाही ना बाबू, ते काय सांगायला लागतं का? मग सुरू करून टाका. आज रात्रीच माणसं पाठवून देतो. घ्या प्या प्या. तुम्ही आवरा, मी जरा येतो, फोन करून आलो. घ्या आलोच. तू निघ. चला झाली का? आवरा आवरा. चला वाज झाली. आवरा आता, निघा तुम्ही. चला उतरा. चला निघा. सदानंद भामरेंच्या अपघाताबाबतचा संशय अद्यापही दूर झालेला नाही. या बाबतीत लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र होत चालल्या असून या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणीही जोर धरतेय. आपण स्क्रीनवर बघत असलेला ट्रकच सदानंद भामरेंच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. पटेल साहेब, इथल्या सगळ्या अवैध धंद्यांना मी चाप लावणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये हा सोनगाव विभाग बदनाम आहे, माहिती आहे ना? आणि प्रशासनातला कुणीही जरी यात इन्व्हॉल्व असेल तर त्याची गय केली जाणार नाही. तो कोण खांबोटे कोण आहे, बोलव त्याला. हो सर. त्या सायनेच्या सरपंचालाही बोलव रे. हो हो. नमस्कार साहेब. किसन कोण आहे? मी साहेब. आमच्या अधिकाऱ्यांच्या या मीटिंगमध्ये तुम्हाला दोघांना का बोलवलंय, काही कल्पना आहे? बऱ्याच अधिकाऱ्यांची काही कामं असतात माझ्याकडे. तुमचं पण काहीतरी काम असेल. काय मुजोर माणूस आहे हा? या सगळ्या बेकायदेशीर वाळूच्या प्रकरणातला म्होरक्या तू आहेस ना? कळलंय मला. रिपोर्ट्स आहेत माझ्याकडे. रोज शेकडो ट्रक वाळू उपसतोस ना तू? व्यवसाय साहेब तो आपला. रीतसर ठेके घेतो आपण त्याचे. एक मिनिट. मला तुझा सगळा धंदा माहिती आहे. अक्कल नाही शिकवायची आहे मला. आता गरीब माणूस आम्ही काय शिकवणार साहेब तुम्हाला? कायद्यानं जी आम्हाला संधी दिली त्याचा थोडासा फायदा घेतो आम्ही. कायद्याने संधी म्हणजे? आता नदीतून बाहेर काढेपर्यंत वाळू बेकायदेशीर असते साहेब, पण बांधकाम झाल्यावर ती कायदेशीर होते नाही का? अच्छा, म्हणजे आता तू मला कायदा शिकवणार?
इंटरेस्टिंग. ओके कंटिन्यू, बोल बोल. नाही, मला त्या कायद्यातलं काही कळत नाही साहेब, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याने दिलेलं नाही. आता बघा, सरकारी कामाची टेंडर निघतात, त्यात वाळू कुठनं काढायची, किती काढायची ते नमूद केलेलं असतं. जे नमूद केलेलं असतं तिथून वाळू काढायला नेमकी बंदी असते. मग आम्ही आमच्या पद्धतीनं वाळू काढतो, बांधकाम पूर्ण होतं. मग आमच्या बिलातनं म्हणजे ठेकेदाराच्या बिलातनं रॉयल्टी कापली जाते, जी तुमच्या महसूल खात्यात जमा होते. आता बंदी असलेली वाळू इथपर्यंत आली कशी, आणि रॉयल्टी जमा झाली का आणि कशी, हे कुठलाच अधिकारी विचारत नाही साहेब. आजपर्यंत हे तरी मला कळलेलं नाही. तुम्हाला कळलं असेल तर तुम्हीच सांगा. कायद्याचा चांगला अभ्यास आहे तुझा, पण खांबोट आहे. आता मी आलो इथे, मी माझा नवीन कायदा शिकवीन तुला. नवा कायदा? नवीन काय बी शिकायला तयार असतो साहेब आपण. तुमच्यासारख्या नवीन अधिकाऱ्याकडून शिकवणं घेऊनच तयार झालेला माणूस आहे. गेट आउट. निक. नमस्कार सर. चला. नमस्कार. पानसे. येस सर. या सरपंचाच्या चौकशीचा आदेश काढलाय ना? हो साहेब. द्या पाठवून. माझी चौकशी का? नोटीस मिळेल, ती वाच, मग कळेल. हा, मला कायदा शिकवतायत काय? बघतो एकेकाला. निघ. तुला चहा प्यायला ठेवलं का काय? अहो दादा, मी ना इन्स्पेक्टर साहेबांना बोललो होतो. तो का ढगातनं पडला? ढगातनं पडला का काय? पण काय विषय संपवायचं, निघायचं इथून. निघ. किती गाड्या होत्या? 19. हा? 19. कितीची ऑर्डर होती? 40. वरच्या 11. हा भाई, तुम्हाला काय खायला आणि प्यायला पाहिजे फक्त? काय बघ, माझ्या घरावरती नोटीस चिकटवतो तू. माझ आला. हा, काय करणार भाई, तसा आदेश आहे. असल्या आदेश ना फाट्यावर मारतो मी, फाट्यावर. स्ट्रिक्टली ऑर्डर आहे, आदेश पाळावे लागतात. या इच्छा दया पटेलच्या नवीन कायदा करून माझी ठासतो काय म्हणा? हा, 2 दिवसात त्या पटेलला उचलायचा. ठीक आहे भाई. तू का थांबलाय? हा, चल निघ. निघ. इथंही नोटीस लावावी लागणार आहे. मी तुला गोडीत सांगतोय, नीट निघायचं. जाताना घरावर चिकटवलेली नोटीस स्वतःच्या हातानं काढून न्यायची. हा, आणि घरी जाऊन पालथं पडायचं. तुझ्या बापाला फोन करून सांग, म्हणाव गजानन म्हात्रेच्या घरावरती आहे ना नोटीस नाही चिकटवता येणार, तुकडे फेकतो म्हणाव तो माझ्या समोर. म्हात्रे, सरकारी काम आहे, मला इथं नोटीस लावावीच लागल. ओरडायचं नाही. कुठे लावतो रे नोटीस तू? हा, कुठे लावतो? कुठे लावतो नोटीस? हा, कुठे लावतो? ए पप्पू, केरोसिन घेऊन ये रे. आज याचा शोच लावतो. तो छो म्हटला ना तेव्हा माझ्या अंगावरती. तुला माहिती का? हो त्याच्या अंगावर. माझ्यावरती जप्तीची नोटीस बजावतो. हा, तुझा शो लावतो का नाही बघ. मात्र नाही, 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 सोड, सोड, सोड.
चांगल्या आणि इमानदार अधिकाऱ्यांची सुरक्षा पणाला लागली आहे. अहो एखाद्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी भीती वाटावी अशी दहशत राज्यात निर्माण झालेली आहे आता. हे बघा, वाळूचा प्रश्न ही एवढी मोठी गंभीर समस्या आहे, पण आपण सर्वसामान्य माणसं करतो काय? कांदा आणि भाजीपाल्याच्या वाढत्या भावावरच चर्चा करतो. अहो पण वाळूच्या भावाचं काय, त्याच्यावर कोण चर्चा करणार? अहो आमच्यासारखा जेव्हा सामान्य माणूस घर घ्यायला जातो ना, तर त्याच्या खिशाला 5 ते 10 लाख रुपयाची एक रकमी चाट बसते. आणि हा मलिदा कोण खातो? हे वाळू माफिया यांच्याच खिशात जातो ना. अहो हे खून आणि दरोडे या लोकांची आपसातली भांडणे आहेत, आणि ते होणार, राज रोज होणारच. बोला भाई. आता कोणाला फोन बिन नाही करायचा, डायरेक्ट भेटायचं. त्याचा मांडला गाठ, त्याला म्हणावं हे लफडं निस्तर आधी, नाहीतर महाराष्ट्रातल्या रेतीवरचा तुझा हक्क संपला म्हणाव. चल येतो भाई. पप्या, हा भाई. हायवेच्या हॉटेलला जाऊन थांब. येणारी प्रत्येक गाडीन माणूस मला आधी कळला पाहिजे. हा दादा. कुठं रे तू? हायवेवर पडग्यापाशी. पडग्यापाशी पण कुठं? अरे आपला शिवगंगा दाबा आहे ना तिथं. शिवगंगाच्या हॉटेलच्या 50 पावलं पुढं डावीकडं रस्ता आहे, दिसतो का? हा तिथं गाडी घाल पटकन पटकन. मी गण्याला तिकडं पाठवतो. आपली गाडी टीव्हीवर दिसते, त्या आपल्याला घुसवतील. गाडी कुणाला दिसायला नको, तू पण लपून राहा, कुणाला दिसायला नको. हात लाव, हात लावली. उचल उचल. अरे नीट झाकून घ्या. हा तरक दिसला नाही पाहिजे. झाली का झाकून? चला पटपट चला. चला दादा. उतर खाली उतर. चला 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 चला. चल चल. जोर आता दादांचा फोन येत नाही ना, तोवर आपल्याला आता इथं मुक्काम करावा लागेल. हा मग 2-3 दिवस पुरेल का स्टाक मागून घे कोणाला तरी पाठवून. आता काही काम नाही ना, आयश करायची फक्त आपल्याला. ए तुम्ही निघा रे. चूक झाली माझी, चूक. यानंतर सगळ्या खबरी टायमिंगवर पोचतील. हा गणपूर, काय अर्जंट आहे का? बाईची बातमी आहे, कालेरच्या फार्मवर आहे. पक्का तिथंच लपलेला आहे. शंकरा कुठं आहे? झोपडीतच आहे. मग हे मला काय सांगतो? त्याला सांग ना. माझ्या अपमानाचं त्याला काय वाटत असेल, बघल काय करायचं तो. पण भाऊ कोणत्या तिकडे जा.
वाळू उपसा आणि वाळूची तस्करी या प्रश्नाचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. या प्रश्नाने किती भीषण स्वरूप गाठलंय हे नायब तहसीलदार शेळके आणि त्या पाठोपाठ गजानन म्हात्रेंच्या निर्गुण हत्येनंतर समोर येतंय. वास्तविक हे खून म्हणजे एका मोठ्या खेळाचा छोटासा भाग मानलं जातंय. सत्तेचं समीकरण आता वाळू कारणाशी जोडलं जातंय. कोणाच्या हातातली सत्ता जातीये आणि ती कोणाच्या हाती येतेय याच्या मुळाशी गेल्याशिवाय खरे सूत्रधार कोण ते पुढे येणारच नाही. हॅलो, तो कचा संपला रे. हां, घाटकोपरच्या तिन्ही साईट्सचं काम चालू करा. सगळी मॅनपॉवर तिकडे लावा. 2 वर्षात प्रोजेक्ट कंप्लीट झालं पाहिजे. हां, फक्त तुझा राग नव्हता दादा, लय शौक होता ना पाडव्याला फुल्या मारायचा. ते जा बेबी, खुश आहे मी तुझ्यावर. आता सोबत तू माझा पोरगा. आता ये अखेरची ट्रिप टाकायची, लगेच खरे परतायचं. आता चिंतेचा काही विषयच नाही ना भाऊ. अरे काय नाही, हे प्रकरण सगळीकडे तापलं म्हणून चिंता वाटते. 2-1 दिवसात टीव्हीची गडबड बंद झाली का मग निघ. तुझा फोन आला की मी सुटलोच ना दादा. आणि दादा राणीचा पाय गुण असा आहे ना, एकदा का राणी घुसली ना की मग काय विषयच नाही ना भाऊ. ही शेवटची ट्रिप बरं का तुझी शंकरा. आता खरला आला, आता काम बदलायचं तुझं. ड्रायव्हर की सोडायची, सेट करून टाकतो तुला. एवढी ट्रिप टाकून लवकर घरी आहे. शेट बनायचं आणि लग्न बी करायचं. ए खाली उतर, खाली उतर. आवाज देतो केव्हाचा सांगतो आपला चाललाय पुढं पुढं. थांब 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 म्हणतोय आपला चाललाय पुढं. हा साहेब, अरे हो पण ऐकायला नाही येत का तुला? मग जाऊ दे ना साहेब, जाऊ दे ना, जाऊ दे ना. हा पटेल साहेब,
अहो आपला ट्रक त्या लोथे नावाच्या इन्स्पेक्टरनी पकडला ना. अहो सगळी फिल्डिंगला. सर आता तुम्ही जरा मॅनेज करा. बघा काय होतं ते, कारण लोथेन सोडलं नाही तर खूप प्रॉब्लेम होऊन जाईल सर. हाच ना तो नेहमी टीव्हीवर दिसणारा. हो साहेब. अरे टीव्हीवर दिसायची फार हौस आहे ना तुला. थांब जा दाखवतो तू. येस सर. नाही सर पण सोडून द्या. येस सर. चला रे निघा. महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टपणे कळून चुकलेला आहे. या वाळूच्या धंद्याला राजश्रेय मिळाला असल्याची चर्चा ही सुद्धा मोठ्या प्रमाणात ऐकू येत आहे. आपण जो ताफा आमच्या चॅनल वरती पाहत आहोत तो माननीय महसूल मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा आहे. आणि हा जो ट्रक आम्ही वारंवार आमच्या चॅनल वरती दाखवत आहोत हा तोच ट्रक आहे जो सदानंद भामरे यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. त्याचप्रमाणे अरे ही न्यूज थांबवा, नाहीतर तो महसूल मंत्री संध्याकाळपर्यंत माझा गेम करेल. या संपूर्ण घटनेमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय असंतोष माजलाय. राणी सेफ आहे नाही तर काय प्रॉब्लेम नाही. काही रे तुला काय रस्त्यावरचा सटर फटर माणूस वाटलो मी? हा अरे सगळे प्रोटोकॉल मोडून यावं लागलं इथं. त्या चव्हाणनी तुला ठेवलाय काय माझी ठासायला? हा माझाच गेम वाजवताय तुम्ही हरामखोर. नाही साहेब तसं काही नाही, मी शब्द देतो. मी त्या एबीसी चॅनलवाल्यांना माफी मागायला लावतो. तो तुझा पोरगा तो ट्रक ए कोण तो कोण किसन लाव फोन लाव त्याला. हां साहेब बोलतायत बोल. हॅलो अरे किसन तुझ्या आईच्या गावात तू काय रेती खेळतो का रे माझ्याची? हे ऐक माझा ऐका दे. तो ट्रक तो पोरगा 2-3 वर्ष कुठे दिसले नाही पाहिजे इकडे. माझा जीव धोक्यात घालताय. सांगितलं ना कुठे बी लपाव. हा ट्रक अचानकपणे महसूल मंत्र्यांच्या ताफ्यात घुसला होता. तुम्ही बघू शकताय की इन्स्पेक्टर लोथेंनी हा ट्रक अडवलाय. या प्रसंगावरून व्हीआयपी सुरक्षेच्या बाबतीतली कुचराई पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणलीये. आपले प्रतिनिधी इन्स्पेक्टर लोथे यांच्याशी संपर्क साधत आहेत. जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. आम्ही तो ट्रक ताब्यात घेतलाच आहे. त्याचबरोबर ट्रक ड्रायव्हर संतोष ठोकेलाही आम्ही ताब्यात घेतलाय. पण अचानकपणे हा ट्रक महसूल मंत्र्यांच्या ताफ्यात कसा काय घुसलाय? काही घातपाताची शक्यता आहे की काय याची चौकशी कसून चालू आहे. हॅलो अरे बीसीच्या ती बातमी बंद कर. हॅलो लाव तुझा शो. हॅलो
ही वाली दाखव रे. 200 ला 200 एक नंबर माल आहे साहेब. लय बढिया क्वालिटी आहे. माननीय किसनराव खांबोटे साहेबांचा विजय असो. ऐक, लय राडा झालाय. आल्यावर सांगतो तुला. अरे रात्री निघ मधल्या रस्त्यानं. भिवंडी बायपास लगाने भेटेल. परवाच्या जागी गाडी लावायची. दिसली नाही पाहिजे कोणाला. रात्रीच्या रात्री तू कसंही गावात परत यायचं. कसंही कोणाला दिसायचं नाही. कोणाशी काय बोलायचं नाही. काय? हा दादा. गण्या, शंकरा रात्री उशिरा पोचला. सांगितल्यासारखा ट्रक नीट लपवायचा दिसला नाही पाहिजे. मग शंकराला पाठवून द्यायचा. तो गेला का मला फोन करायचा. गडबड नाही पाहिजे. शंकराला पाठवून देतो. फक्त ही रेती नाही. काय बडबडताय तुम्ही? अख्ख्या महाराष्ट्राची रेती माझी आहे. काय झालंय तुम्हाला? ऐका ना, मी काय सांगते. ऐकताय का? ठीक आहे मारा. मारू का? हो. माझ्या धाकट्या भावासारखाच आहे तू. त्याला शोधून मी घाबरू नको. हे ठेव. अडीअडचणीला लागतील शंकर्या येईपर्यंत.
नाही ना रे. अरे मी येतच होतो ना, रस्त्यात हे काम करायचं होतं. नाही वेगळे मी सांगतो तुला. पोरांनो, हा तुमचं नाव काका. आपला शंकर्या काका होता ना, तसा. याचं नाव समाधान काका. काय समाधान काका. हा, ही आपली दोस्त मंडळी. पळा पळा. हे मोसमचं खोरं आहे. त्या तिथून ते पार तिथपर्यंत महाराष्ट्रात कुठं बी वाळू सापडली नाही तर इथून उचलायची. आपल्या इथंच. इकडे दाखवतो. ते तिकडे बी लय मिळते. इकडे बी लय मिळते. आणि आजूबाजूचं लोक काय बोलले. मी आहे की दादा, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तुमच्यापर्यंत येणारच नाही ना कोण. आता 10 दिवसात मुंबईची ऑर्डर कंप्लीट करायची. काय 10 कशाला, 5 दिवसात करतो की. हा का? हे आपलं खोरं आहे.